श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त चिपळूणमध्ये पहिल्यांदाच म्हणजे चिपळूण तालुक्याची सुरुवात या आपल्या मातेवाडीतून नाचातून होते। म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त या मंडळाने दत्तसाई मित्र मंडळ व महिला मंडळ कामते मातेवाडी यांच्या वतीनं कोकणची कला ज्या कलेला संबोधलं जातं अशी कला म्हणजे शक्तितुरा आणि या सामन्याचं या डबलबारीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। त्याबद्दल या मंडळाचं सर्व आभारी आहे। या मंडळाचे आज आपण पाहिलं तर नेहमी सदैव माझ्यावरती प्रेम असणारे म्हणजे आमचे अजित दादा लटके, सुनील दादा लटके, नितीन दादा लटके, तसेच आजच्या कार्यक्रमाचे सौजन्य आहेत हर्षेश कासार, माजी सरपंच मंगेशेश माटे, जिल्हाध्यक्ष तसेच इंजिनियर असोसिएशनचे आणि दत्तसाई मित्र मंडळ कामते माठेवाडी आणि सर्व या मंडळाचे शिलेदार यांना मी हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल प्रथमतः शाहीर इमानाचा मुजरा करतो। माझ्या जोडीला या ठिकाणी प्रथमच आमची भेटगाठ आहे। हा अय वैदेही, हा तुमचा दही तयार ठेवा, तुमची हंडी आज फोडणार आहे मी। तर आमच्या प्रतिस्पर्धी शक्तिवाला शाहीर वैदेही शेलार त्यांचे वडील त्यांच्या आमच्या बाऱ्या झालेल्या एकच बारी केली त्यांनी, जास्त काही बारीच्या कामाचे नाहीत ते। हा विवेक शेलार यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा। या ठिकाणी उपस्थित शाहीर माझ्या शिष्याप्रमाणे आहे महाकाळ भाऊंचे शिष्य विशाल भाऊ निकम, माझ्याशी ज्यांच्या बाऱ्या झाल्या ते आपल्या चिपळूणचे सुपुत्र शाहीर निलेश दादा महाडिक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा। उपस्थितांना सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा। आज कामथे म्हटलं तर अख्खा रायगड रत्नागिरीमध्ये श्रीराम नाम नाट्य मंडळ कामथे हुंगेवाडी तालुका चिपळूण आणि जिल्हा रत्नागिरी असं नाव गाजतं। सदैव माझ्या पाठीशी 3 वर्ष आहेत ते आमचे दादा प्रकाश दादा हुंगे, आमच्या मंडळाचे सर्व संजय दादा हुंगे, दीपक हुंगे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना शाहिरी मानाचा मुजरा। तसेच आमचे दीपकजी धांगडे ज्ञान सुखरूप न्यायाचे कार्यक्रम ट्रॅव्हलिंग दीपक शेठ धांगडे यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा। कामते गाव म्हटलं तर हे मी माझंच गाव समजतो,
कारण वर्षाचे 12 महिने बघाल तर खेळतो कामते हाच प्रवास माझा चालू असतो. म्हणून सगळ्यांना शाही मानाचा मुद्दा करतो. या ठिकाणी युट्यूबवर आलेले आहेत, युट्यूब वाल्यांचं पण सगळ्यांचं स्वागत. आमचा अक्षयदादा डफले आता बाईंचे कसे उडवतो खपले, सोडणार नाही तशी. पण या ठिकाणी आपल्या माय माऊल्या सणजबुवाचं या स्टेजवरचं येणं जाणं हे नेहमीच आहे, बरोबर ना. उद्या म्हणाय नको बुवा आला त्यात पुलाला पाणी आला आणि बुवा चावड बोलून गेला असं व्हायला नको. हा पण तुझी सालपाटा काढणार म्हणजे काढणार, पण चांगल्या पद्धतीने बारीक कशी करावी सणजबुवा तुला शिकवून जाणार. हे लहान आहे, हे बचकंड आहे, यांचं काम नाही माझ्याशी वारी करायचं अजून. हा यांना अजून जन्म घ्यायचा वारी करायला असं नाही म्हणत, पण प्रयत्न तुझे खूप आहे. प्रयत्न अंती परमेश्वर आहे की नाही. म्हणून बाई करत राहा. ते ऍडव्हर्टाईज बघितले काय, धुवत राहा साबणाची, तशी तुम्ही करत राहा. काय मार्या बाकी काय कराल तर मराल, पण वय नाही जवळा. असो सुंदर असा कार्यक्रम बाईंनी सादर केलेला आहे. या ठिकाणी मला कोरसला साथ देत आहेत माझे जीवाचे जिवलग नाना शिगवण, महेश मोरे. माझ्या वारीतून मला सदैव गावात नेहमी सहकार्य असतात. आमचे रोशनदादा कुतेकर, आमचे सूरज आहे या ठिकाणी, आणि तुम्ही सर्व रसिक प्रेक्षक माय माऊल्या, तुमचं मन राखूनच मी वारी करणार हे सांगणार माझं. आणि आधी त्यांनी सांगितलेलं आहे, बरोबर ना. त्या पद्धतीनेच करणार. तर ज्याप्रमाणे माझ्या प्रतिस्पर्धी शक्तीवाला शाहीर वैदेही शेलार याला प्रथम फेरीला शांततेचा आश्रय आणि मुलांचं सहकार्य केला, त्याचप्रमाणे मला सुद्धा माझ्या प्रथम फेरीला शांततेचा आश्रय आणि मुलांचं सहकार्य कराल यापेक्षा बाळगून मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अरे की त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता, अरे त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता, आणि त्या दुश्मनांचा वाजवणार तो बाजा होता. अरे लाखात एक लयतेचा वाली माझा होता, अरे लाखात एक रयतेचा वाली माझा होता, आणि त्याची जाऊचा शिवराया या महाराष्ट्राचा राजा होता. अरे महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे, त्या महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे. अरे दिल्लीचेही तख्त राखीतो असं आपलं नाव आहे, अरे फिर अमेरिका लंडन असं
असं कोणतं गाव आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी आणि संभाजी हे जगात नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. म्हणून तुमच्याकडे असणार राजेला बोला. शिवाचा तो छावा खेळ गणी तो गावा. या ठिकाणी आमचे अनुज माते बाबू घुमणे सगळ्यांना शाहीर माना समजलं. अरे शिवाचा तो छावा खेळ गणी जन्मला तो यावा पुन्हा जन्मला तो यावा. मुजरा 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 शिव शंभुराज मुजरा 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 शिव शंभुराज. 1 2 3 4.
वेळेचं भात राखून मी पुढे पुढे जात आहे म्हणून म्हणायचं बघा प्रत्येकाला ओढ लागलेली आहे 27 तारखेला आपल्या घरोघरी आपल्या आराध्य दैवत गणरायाचं आगमन होणार आहे म्हणून काय म्हणायचं बघा हे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते अरे दरवर्षाला तुझे गणराय आगमन होते धरतीनाचे अंबर डोले वार गान गात की तुझी मूर्ती पाहून अरे तुझी मूर्ती पाहून मनी आनंद होते अन दुःखाचे डोंगर देवा पार टळून जाते मी आता तुम्हाला काय बोलते गाणं कसं असावं गाणं कशाशी खातात गाणं कसं लिहितात हे शिकायला 2 दिवस माझ्या घरात आहे तिसऱ्या शिकला शिकून
पाठी म्हणून म्हणायचं आहे भीड़ में तन्हाई में दर्द की रुसवाई में वो मुझे तुम याद आते हो मुझे तुम याद आते ऐक इम्रान हाशमीचं गाणं आहे ते फक्त गाणं ऐक नाहीतर त्याच्यावर कराय बघशील समजणार की इशारा कापी आहे कवलेट आहे अजून म्हणजे पैलट कशी म्हणतो आपण तशी कवलेट आहे धपकवली तर परत पाणी येणार नाही आहे की नाही हा एक तर आपला मार्केट आहे खराब खराब पण त्याशी हा मान आहे बाकी पाणी काम आहे बरेच तुला जमलं तुला घेणार आहे मी हळूहळू घेणार आहे बघा प्रत्येकाच्या घरी गणपती येणार आहे म्हणून दांगडे साहेब काय म्हणताय बघा हे गौरी गणपती सणाला सांगू मी पुन्हा कुणाला हो गौरी गणपती सणाला सांगू मी पुन्हा कुणाला होई आनंद मनाला हो पूजुया लाडक्या गणाला हो पूजुया लाडक्या गणाला चला घ्या ही नाचते वाटही पाहते
सुख है मनती चाहते सुख है मनती चाहते आग पाना होई तुझे लंबो जगा मुंबईला वारीला आलेलो काय रे माझ्या तेजल पवार सनदवरची तिकीट आहे तुमच्याकडे होय संदीप वाजे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे काय दिले रे हा गोष्ट तुझ्या आणि माझ्या प्रेमाची ही गवळण झाली पाहिजे नक्कीच होईल ती घेऊन टाकतो आणि मग बाईंना स्वल्पटावाला सुरुवात करतो खूप गाजलेली अशी गवळण एकच गृहचरण घ्यायचं सगळ्यांनी कोकणामध्ये म्हणजे ही गोष्ट सगळ्यांनाच आवडलेली आहे गवळण प्रेमाची गवळण कशी असते म्हणून म्हणायचं आहे बघा माझ्या डोलीवरी भरली घागर रे काना रस्त्याला अडवू नकोस रे गोष्ट तुझ्यान माझ्या प्रेमाची तुझं माझं काय प्रेम होणार नाही कारण गेम होईल प्रेम नाही होणार गेम मध्ये शक्ती तुझ्या जवळ डबल वाढीचा पक्याचा असताय तुझं भाऊ काय पण म्हणतोय
गोष्ट तुझ्यान माझ्या प्रेमाची अग राधे तू घनश्यामाची जोडी सीता त्या प्रभू रामाची जोडी सीता त्या प्रभू रामाची दृष्ट लागली मग दृष्ट लागली पुन्हा कुणाची अग राधे तू घनश्यामाची बस मला आपल्या पुढच्या गवळ्या बरोबर ना ओके ना कडक म्हणजे अरे आपण लाल भडक म्हणजे आपली गवळण कडक पहिली गवळण गायलेली आहे काहीतरी म्हणत होत्या या गवळ्याच्या पोरीला तू कमजोर समजू नकोस या गवळ्याच्या पोरीला तू काना कमजोर समजू नकोस वाटेला माझ्या जाऊ नकोस मुळी तुझी खोडी आता असा वागू नकोस आणि एक किशोरा मला तू अनपढ समजू नकोस कोण शाहीर कोणासमोर कमी नसतो आहे की नाही आणि कुणाला कमी लेखणं हे आपल्या माझ्यासारख्या शायराचं काम नाही जोडी ही जोडी असते आहे की नाही आता गाय दूध देत नाही म्हणून काय इकून टाकायची काय हो हा छोट्या जोडी आजची आहे की नाही लहान मोठं काय आपण म्हणतो ना गाडीचा एक चाक लहान असला दुसरा बारका असला तरी गाडी नेणार का नाही ओढत हा जनता टायर रिमोटला टाकणार आहे मी पत्याला खेळली गवळण काय गायलेलं आहे खाली चिरडून आई तुझ्या पालखीला कोंबड्याचा पाहिला आई तुझ्या पालखीला कोंबड्याचा पाहिला हे चालू होती ना सांगते जरा गोकुळामध्ये खेळ मांडीला जमली झाली पोरा एक थर लावल्यावर चढताना थांब जरा खाली चिरडून जातील नंद किशोरा आता खाली काय चिरडून जातील तर काय म्हणते पोरा वेळा चिरडून जातील बाई दहीहंडी तुझा काम नाही दहीहंडीला येऊ द्या खेळात नवसर लावतात खाली कोण चिरडून नाही जाईल आणि झेलणारा लय असतात आहे की नाही बघा खाली वर पर्यंत वर 4 एक्के खाली 2 एक्के का असतात कोण चिरडून जातो का हो जातो का तुम्ही म्हणाल तर तसं मी काय मी पुढची पण गवळण प्रेमाचीच देणार आहे माझी तर आपलं प्रेम द्या आणि प्रेम घ्या हेच काम आहे आता गोकुळामध्ये खेळ मांडीला जमा झाली पोरा एक थर लावल्यावर चढताना थांब जरा खाली चिरडून जातील नंद किशोरा म्हणून गवळणीची कटिंग कशी असते ती माझ्या पण गवळणीला तशीच कटिंग द्यायची तुम्ही म्हणून काय म्हणतो बघा अरे सांगते जरा नंद किशोरा सांगते जरा नंद किशोरा लावून थरा चढीत पोरा थर लावून पोरा चढलेले दादा विषय कसा बघा सांगते जरा नंद किशोरा लावून थरा ही चढीत पोरा मराठी ओरडून ही उठली बघा उशिरा रात्री ओरडून ही उठली बघा उशिरा
अशी गोमटवीन ना सणसबो म्हणतात मला. हा ध्यानात ठेव. म्हणून दहीहंडीच्या विषयावरती एकच कर्म देतोय, त्याच्यानंतर छान अशी गवळण तुम्हाला ऐकवणार आहे. म्हणून म्हणायचं आहे, अरे युगायुगे 28 युगे नातं आपलं कधी जुळलंच नाही, आणि या किशोराचं खरं प्रेम राधे तुला कधी कळलंच नाही. अगं तुझ्या विना पान माझं कधी हल्लंच नाही, अगं माझ्या विना तुझं पान कधी हल्लंच नाही, आणि झालीस तू दुसऱ्याची बायको, कारण या किशोराचं प्रेम तुला कधी कळलंच नाही. धक धक होत या काळीज वेळ झाली यायची आईची. सोळा की हात माझा जीवा दही तुझा दही आज नासून टाकणार आहे सनदभाऊ म्हणतात. आणि माझा जन्म आजच झालेला आहे, म्हणून माझं नाव किशोर आहे. तिथीनुसार जन्मदिवस आपला आजचा आहे. हा दहीहंडी फोडायच्या आधी मी सगळ्यांच्या जन्माला आलेलो आहे. हा तेव्हा 22 तारीख, आता 22 ऑगस्ट आहे माझा, पण तेव्हा जन्म झाला तेव्हा दहीहंडीच होती. म्हणून अरे दिसाया राधा गोरी गोरी, दिसाया राधा गोरी गोरी, महिची घागर हायना नवी कोरी. पहिलीच वेळ आहे ना म्हणते हो, आपली पहिलीच वेळ आहे. एक शेर ऐकायचं आहे काय? अगं अधून मधून तुझा माझा वैदही शेलार सामना सरास होईल, आणि हा कोकणचा शक्ती तुर्याचा झेंगाट या कामते गावात आज बराच होईल. अगं तुझा माझा सामना अधून मधून सरास होईल, शक्ती तुर्याचा झेंगाट या कामते गावात बराच होईल, आणि तुझी माझी पहिलीच वेळ आहे वैदही, तुला मात्र थोडा त्रास होईल. नक्कीच ना, ओळख ना पालक त्रास होणारच करा, नवीन चप्पल घातल्यावर लागणार करायला आहे की नाही, हा विषय. बाकी काय म्हणा जाणार, आणि तू तर घेऊन नको, कारण तुला वय नाही तेवढा. घेतलास तेवढा म्हणा तर पळून जाशील. मेरे बापाला लग्न लावून देऊ रे, एवढा तरी कर. अरे दिसाया राधा गोरी गोरी, हिची घागर हाय ना नवी कोरी. भेटली ही मथुरा नाक्यात, आज भेटली ही कामठे नाक्यात, महंडी फोडतो हिची एका ठोक्यात. भेटली ही मथुरा नाक्यात, भेटली ही मथुरा नाक्यात, हंडी फोडतो हिची एका ठोक्यात. दिसाया राधा गोरी गोरी, दिसाया राधा गोरी गोरी, घागर हिची नवी गोरी. भेटली ही मथुरा नाक्यात, मथुरा नाक्यात, मथुरा नाक्यात, फोडतो हिची एका मी गवळण वाशी देत आहे. प्रेमाची गवळण कशी आहे म्हणून
फिरवायला चला लगेच फिरवा. अक्षय ही गवळण गायले मी, पण कसं होतं सगळ्या रसिकांसमोर एकीकडे थिएटरला वेळ मिळत नाही, म्हणून गोष्ट तुझ्यानी माझ्या प्रेमाची झालेली आहे आणि परत एक गवळण सरस्वती कशी येते म्हणून लक्ष असू द्या. कुछ गीत लगो में सजते सगळ्या माय माऊल्यांना आवडेल अशी गवळण गात आहे. कुछ गीत लबों पे सजते हैं, कुछ साज दिलों में बजते हैं, जब तुम आ जाते हो सामने, जब तुम आ जाते हो सामने. या किशोरच्या दिलाच पाखरू नाही झालीस माझी मी काय करू. अरे वा, भगवान श्रीकृष्ण आणि त्या राधेचं प्रेमाचं अतूट असं नातं या गवळणीत कसं बांधलंय याचा विचार करा. या किशोरच्या दिलाच पाखरू नाही झालीस माझी काय करू. जसं फिरतय गाईच्या मागवासरू, जसं फिरतय गाईच्या मागवासरू. अग सांगणार राधे कस तुला विसरू. जसं फिरतय गाईच्या मागवासरू. अग सांगणार राधे कस तुला विसरू.
मागवासरू अग सांगणारा कस तुला विसरू. शक्तिदेवाच्या नियमाप्रमाणे बाईंना मी विषय लेखी स्वरूपात दिलेला आहे, त्यांनी मला दिलेला आहे. त्यांचा विषय असा आहे आणि ते सनदवा कान लावा, ते कान लावा. आता तुम्ही सगळ्यांनी कान लावा. हा, तुम्ही जरा खाली बसा. प्रश्न बाईंचा आहे, कपिल कोण, मुनी कोण? संवाद नाही, संवाद वावरती टिंब आहे. जरा ग्रंथचे खालची पोती उघडा बाई, तुमची खाली जी पोती ठेवली असा ना ग्रंथ भिंत ते उघडा आणि बघा कपिल कोण, मुनी कोण, संवाद कोण आणि त्यांच्या आई वडिलांचे नाव काय? प्रश्नाला मी हात घालत आहे, माझ्याकडे तेवढा पुरावा ठोस आहे. ठोस नाही म्हणत. प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्या? कपिल, कपिल हे प्राचीन भारतीय मुनी ज्ञानी पुरुष होते, ज्यांना कपिल कुणाला म्हणायचं? ज्यांना संख्या दर्शनाचे जनक मानले जाते ते कपिल. हा, कपिल शर्मा, कपिल देव हे नाही. हा, कपिल लक्षात घ्या, नाही तर कपिल दागिरा. हा, आणि तुम्हाला सांगणार मी काय ते पुढं. कपिल कोण? तर कपिल हे एक प्राचीन भारतीय मुनी ज्ञानी पुरुष होते, ज्यांना सांख्य दर्शनाचे जनक मानले जाते. हा, मुनी नंतर काय म्हणतात? मुनी कोण? अरे मुनी कोण? आता ते आहे. मुनी म्हणजे ज्ञानी पुरुष किंवा तपस्वी. कपिल मुनींना सांख्य दर्शनाचे जनक म्हणून ओळखले जाते. मुनी म्हणजे ज्ञानी पुरुष. दुसरा काय विषय? संवाद कोण? संवाद हे कपिल मुनीच्या आईचे नाव आहे. त्यांचे वडील कर्दम ऋषी. काय? कर्दम ऋषी आणि आई देवहूती होती. आई वडिलांचे नाव तर कपिल मुनींच्या आईचे नाव देवहूती आणि वडिलांचे नाव कर्दम ऋषी. आता बुवा फल खुशीनी माराल ऋषी तर जमणार नाही. माझ्याकडे ह्याचा आधार आहे, सगळं काय आहे. तुम्हाला जर पटला नाही, बरोबर ना? जर बुवांना पटला नाही, मी माझा आधार घेऊन येणार, तुम्ही तुमचा आधार दुसऱ्या वारीमध्ये दाखवायचा. ना तर तुम्हाला निराधार पेन्शन मध्ये टाकीन मी. हा, एक निराधार पेन्शन असते त्याच्यात टाकीन. तुम्ही सगळ्यांनी प्रश्नाचं उत्तर ऐकलंय, युट्यूबला पण जाऊ दे. प्रश्नाचा विषय फोडलेला आहे. परत जरासा काढ. हो, लक्षात आला ना तुमच्या? कपिल म्हणजे काय? हा, सांगतो. कपिल मुनी हे एक प्रसिद्ध ऋषी होते, ज्यांनी सांख्य दर्शनाची स्थापना केली. या दर्शनात जगाच्या उत्पत्तीची आणि संरचनेबद्दल विचार मांडले आहे. कपिल मुनी म्हणजे ज्ञानी पुरुष किंवा तपस्वी. कपिल मुनींच्या सांख्य दर्शनाचे जनक म्हणून ओळखले जाते. आणि संवाद नाही, संवाद असा शब्द आहे. संवाद हे कपिल मुनीच्या आईचे नाव आहे. त्यांचे वडील कर्दम ऋषी आणि आई देवहूती होती. आई वडिलांचे नाव याच्यात सांगितले. हा, आणि ह्याच्याबद्दल जर काय तुम्ही इथे येऊन म्हणाल, पाणी तर इथं वाहतोय, टाकी इथं मी खाली त्या पकडी खाली. हा, सनदवा म्हणतात मला. तसाच बरेच वर्ष माझा अनेक शाहिरांना प्रश्न आहे. गेली जवळजवळ लॉकडाऊनच्या आधीपासून हा विषयच माझा आहे. अजून कुणी काय घांगडे साहेब काय धांगडधिंगा केलेला नाही.
मला वाटतं हे ज्ञानी आहेत बुवा, आहे की नाही? हे मुनी बिनी सांगतात म्हणजे हे ज्ञानी. हा विषय जेव्हा त्याला दाखवायचा ग्रंथ लपून देऊ, ग्रंथ लपून देऊ पहिला, त्यानं दाखवून देऊ. तुझा उत्तर भाव खालाय, फुटला तर फुटला म्हणा, नाही तर नाही फुटला तर विषय तिसरी बारी पण इथं होईल. सकाळी 8 वाजलं तरी चालते. गोपाळ का लटके, सुनील लटके, आज अभिमान वाटतो या संगीत क्षेत्रात या कार्यक्रमात असताना. आज म्हटलेलो मी आणली नाही, संजय दादा लटके आमचे आंधळा मारतोय डोळा, आता सांगू कुणाला आंधळा मारतोय डोळा. त्या दादांनी खूप संगीत आम्हाला नमन मारूला दिलेलं आहे, त्याची खूप आठवण येते आल्यावर. हा, आणि माझा विषय असा आहे, त्रेतायुगात हत्तीनं मुंगी जवळ लग्न केलं तर ते हत्ती आणि मुंगी पूर्वजन्मी कोण होते, त्यांच्या लग्नाला भटजी कोण होता आणि त्यांच्या राज्याच्या नगरीचे नाव काय. साधा सोपा विषय आहे, जमला तर बघा, नाही तर माझा हात तसाच राहू द्या. पण तुमचा पहिला ग्रंथ घेऊन या. जर तुम्हाला पटला नाही, बरोबर ना, माझ्याकडे आहे. आपण काय असाच नाही आलेला, आपण कपडे घालूनच आलेला, सगळे शेवटचा एक चुटकुला घेतो, प्रश्न होता, आणि आपल्या एक मंडळाचं थोडंसं गाणं घेऊन उशीर तर झालेलाच आहे, बरोबर ना अजितदादा उलट, बरोबर ना. म्हणून म्हणायचं आहे, आणि कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, नटीन मारली मिठी मला त्या नटीन मारली मिठी. हा माझा प्रश्नपद आहे, त्यामुळे दसऱ्यापर्यंत हे गाणं मला गावंच लागणार. म्हणून म्हणायचं आहे, अहो शक्ती तुऱ्याची सणस बुवाची, शक्ती तुऱ्याची या सणस वैदयीची आज बारी आहे ना मोठी. शक्ती तुऱ्याची सणस बुवाची आज कामतेत बारी मोठी. माझ्या विषयाला मारा मिठी, माझ्या प्रश्नाला मारा मिठी, नाहीतर दुसऱ्या बारीत घालेल म्हणून एकच ध्रुवचरण गाऊन गाता गाता मोराने जायचं. तुम्हाला दुसऱ्या बारीला व शुभेच्छा. मी लगेच आता बारी सोडत आहे म्हणून म्हणायचं या ठिकाणी निलेश बुवा मामा जाऊ नका म्हणून म्हणायचं आहे, अरे कामते गावी या माटे वाईते, या कामते गावी या माटे वाढते, होतो आनंद आम्हाला, होतो आनंद आम्हाला, श्रीकृष्ण आला हो जन्माला, होतो आनंद आम्हाला, श्रीकृष्ण आला जन्माला.